आज सकाळी सकाळी सचिनने फुलं हातात आणून दिली आणि दिवसाची सुरुवात अगदी छान झाली बघा. आयुष्यात सगळं परफेक्ट असण्याची गरज कधीच नसते, पण जर तुमच्यासोबत एक समजून घेणारा आणि काळजी करणारा पार्टनर असेल ना, तर हे आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं. आपण सगळेच आपल्या आयुष्यात ना अशा एका व्यक्तीची वाट पाहत असतो ना, की जो आपण बोलल्याशिवाय म्हणजे आपण काहीही बोलल्याशिवाय त्याला सगळं समजेल आपलं, जो आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानेल. आणि मला असं वाटतं ना, पार्टनर किंवा लाईफ पार्टनर जेव्हा आपण चूज करत असतो ना, तेव्हा फक्त ते नवरा बायको नसतात, आणि त्याच्यापेक्षा जास्त ना म्हणजे एक मित्र असतो, एक आपला आधार असतो, की कधी कधी तो आपल्याला सर्वात जास्त मोटिवेशन देत असतो, की अरे हे तू कर, की हे तू नको करूस, असं कर, असं सगळं करणारा आणि असं सगळं सांगणारा आणि काळजी घेणारा पार्टनर म्हणजे नक्की काय असतो, तुम्हाला काय वाटतं? तो असतो ना की जो तुमच्या ठीक आहे मागचं ना ठीक नाही आहे हे ओळखतो. तो तुमच्या थकलेल्या चेहऱ्यावरून विचारतो आज काय झालं, आणि बऱ्याच वेळा मला सचिन देखील असं विचारतो, प्राजक्ता आज काय झालं, थोडंसं काहीतरी तर झालंच आहे. आणि उत्तर काहीही असो, जो तुमच्या बाजूने नेहमी उभा असतो आणि त्याच्याकडे त्याचं सोल्युशन पण असतं, हे सर्वात जास्त महत्त्वाचं. तो आपलं बोलणं ऐकतो आणि आपल्याला कुठेच मध्ये असं बोलत नाही की अरे हां इथे बोलू नकोस, इथे तू चुकलीस. तो आपल्या स्वप्नांना सपोर्ट करतो, आपल्या चुका झाल्या असतील तर त्याच्यावर तो विश्वास ठेवतो. प्रेम हे फक्त एक मोठे मोठे काही गिफ्ट दिले तर त्याने नसतं, किंवा मोठे मोठे सरप्राईज दिले म्हणून नसतं. रोजच्या छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ना, त्याच्याने पण आपण आपल्या पार्टनरना असे छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद देऊ शकतो. तू थकली असशील, मी मदत करतो, किंवा तू एकटी आहेस, सगळं ठीक, म्हणजे मी आहे तुझ्याबरोबर, तर सगळं ठीक, आपण मिळून करूया. आणि एवढ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या लाईफ पार्टनरबरोबर शेअर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लाईफ पार्टनरला आपल्याला देता आल्या पाहिजेत. मग मला असं वाटतं की ती फिमेलची बाजू असो किंवा मग जेंट्सची बाजू असो, जर आपण आता फिमेल्स आहोत म्हणून मी माझ्या साईडने बोलते, पण या जागी एखादा जर जेंट्स देखील असेल ना, तरी पण मी हेच बोलेन, म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला, मग ती एखादी तुमचा नवरा असो, तुमचा मित्र असो, कोणीही असो, त्याला पण अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं किंवा मोटिवेशनल जर जे काही तुमच्याकडे 4 गोष्टी असतील त्या तुम्हाला त्याला समजवा, त्याला सांगा, त्याचा हुरूप वाढवा. आयुष्यात पुढे खूप असे काही काही अचीव करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करा, छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद द्या, त्याच्यासाठी छान छान जेवण बनवा. कारण बऱ्याचशा माणसांचं म्हणण्यापेक्षा पुरुष व्यक्तींचं ना त्यांच्या हृदयापर्यंत पोचण्याचा मार्ग ना हा पोटापासून सुरू होतो, असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप जास्त आपल्याला एफर्ट्स पण घ्यायची गरज नसते. तुम्हाला घरातलं वातावरण खूप छान देखील बनवायचं असेल, किंवा असं काहीतरी एक छान असं करायचं असेल ना आपल्या मिस्टरांसाठी, किंवा बॉयफ्रेंड म्हणा किंवा मित्र म्हणा, याच्यासाठी ना असं छान असं काहीतरी स्वतःच्या हाताने बनवलेलं आज गोष्ट त्याच्यासाठी करा तुम्ही. बघा तो नक्की खुश होईल, किंवा तुम्हाला वेगळं असं मला वाटत नाही काही करण्याची गरज आहे. तर चला आज थोड्याशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करू. तर मला असं वाटतं, मला बऱ्याच वेळा असं वाटतं कधी कधी की मी खूप लकी आहे या बाबतीत, की सचिन मला बऱ्यापैकी या बाबतीत समजून घेतो. सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मला न सांगता त्याला कळल्या जातात. असंच बघा ना, आज ना तो येता येता हे दूध घेऊन आला आणि ब्रेड पण आणला. का तर आता ना वेकेशन चालू आहेत आणि बाहेर ना वेगवेगळे वर्कशॉप, सेमिनार असे भरपूर असतात. तर मी उद्या सुट्टी घेतली आणि उद्या मला ना एक बेकिंगचं परत एक वर्कशॉप अटेंड करायला जायचं. तर त्याचं म्हणणं आहे की तू पूर्ण दिवस जाणार, कारण तिथे 8 ते 9 तास वर्कशॉप असतं ते. तर मग तो असं म्हणाला की तू सकाळी जाता जाता माझ्यासाठी ब्रेड ऑमलेट करून जा, आणि तुझ्यासाठी तू ब्रेड, तूप आणि साखर जे तू खातेस ना ते तू खा, म्हणजे सकाळी ना तुला गडबड होणार नाही. तर थोडासा विचार करून, साधी सोपी गोष्ट आहे पण त्याने ती अगदी इझी करून टाकली माझ्यासाठी, आणि खूप जास्त मला त्या गोष्टीचा आनंद होत होता. की मी त्याला बऱ्याच वेळा सांगते तू ब्रेड वगैरे आणत जाऊ नकोस, कधीतरी फार कमी म्हणजे ब्रेड खाल्लं तर ठीक आहे, पण तो असा विचार करून जेव्हा आणतो ना तेव्हा आपण त्याला टोकायचं नसतं, त्याला ॲप्रिशिएट करायचं. बऱ्याच दिवसांपासून विचार करते की यावेळेस डीमार्टमधनं सामान भरायचं. तर डीमार्टमधनं सामान भरायच्या आधी ना घरातलं सगळं जे काही असतं ना ते मला बऱ्यापैकी संपवायचं असतं, कारण डीमार्टमध्ये गेली ना की एक गोष्टीच्या ऐवजी बऱ्याचशा आपल्याकडे 4-5 गोष्टी येत असतात. आणि तुम्ही पण असं करता का? डीमार्टमध्ये गेल्यावर बऱ्याचशा जणींचं असंच होत असेल, तर माझं पण तसंच होतं. तर काही गोष्टी आहेत ना मी बऱ्याच वेळा अशा पॅकेट्स म्हणजे सकटच
आतमध्ये ज्या कढीच्या डब्यामध्ये स्टोअर करते. काही गोष्टी, बऱ्यापैकी जास्त गोष्टी माझ्या वरती बरण्यांमध्ये भरलेल्या असतात, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या अर्ध्या भरून अर्ध्या खाली मी कढीच्या डब्यात स्टोअर करते. तर त्यातले चणे होते, कारण चण्याची बॉटल ऑलमोस्ट आता अर्धी संपलेली. मग थोडेसे उरलेले म्हटलं मग ते एक पॅकेट खाली होईल, थोडीशी डब्यात जास्तची जागा होते. आणि रोज काही ना काहीतरी आणणं होतंच असं कधी ना कधीतरी, कारण मी प्रत्येक वेळेस काही डीमार्टमध्ये जात नाही, कारण डीमार्टमधनं मागवत देखील नाही. आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं ना आज लापशी करू. आणि ना ही अगदी जाडी लापशी आहे, म्हणजे जी मोठी लापशी येते ना, आणि ही खायला खूप छान लागते. तर ती आज करायची, पण ती शिजायला देखील तेवढाच वेळ लागतो. तर माझी पद्धत कशी आहे आज लापशी करण्याची ना, ती आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. झटपट आहे, खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला असं मला तरी वाटतं. थोडासा वेळ लागतो, पण तुम्ही कशा पद्धतीने ते मॅनेज करता यावर देखील ते अवलंबून असतं. तर सर्वात आधी कुकरची तयारी करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये वरण भाताचं कुकर सर्वात आधी लावून घेणार आहे. आणि आज पनीरची भाजी करायची आहे. तर पनीरची भाजी करताना मी विचार करते काहीतरी मालवणी स्टाईल पनीरची भाजी, अगदी सोपी, झटपट, इन्स्टंट अशी होणारी. खूप जास्त त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टमॅटोचं वाटप घाटप असं काही करायची गरज नाही लागणार आहे. तर कुकर लावलं एका साईडला, आणि एका साईडला मी इथे पाणी गरम करून घेते. हे आपल्याला लापशीसाठी लागणार आहे. तर पूर्ण हे पॅन भरून मी पाणी गरम केलेलं आहे, आणि अगदी छान कडकडीत पाणी करून घ्यायचं. आता इथे मी लापशी करण्यासाठी तूप गरम करून घेणार एका पॅनमध्ये. आणि कढई चांगली असेल, म्हणजे थोडीशी काय बोलतात जी नॉनस्टिकसारखी असेल ना, म्हणजे ज्याला खाली खूप जास्त चिकटणार नाही ना, असं भांडं तुम्ही घ्या. याच्यामध्ये मी तुपामध्ये आता ही लापशी, आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडीशीच घेतली आहे मी, आणि ही फुलून खूप जास्त मोठी होते, त्याच्यामुळे ती थोडीशी घेतली तरी भरपूर होते. आणि आम्हाला 2 जणांना ती आता रात्री खाऊन सकाळला देखील थोडीफार उरणारच आहे. तर ही छान तुपावरती अगदी छान खरपूस भाजायची, म्हणजे ना ही पूर्णपणे ना फुलली पाहिजे, म्हणजे अशी एक थोडीशी वाईटसर ती दिसते, एवढी छान ती परतून घ्यायची. परततानाच तुपामध्ये तुम्ही थोडीसे काजू, बदाम, चारोळी, तुम्हाला काय आवडत असेल, जे काही आवडत असेल ड्रायफ्रूट, ते तुम्ही आत्ता तुपामध्ये भाजतानाच याच्यामध्ये ॲड करा. मी याच्यामध्ये दूध वगैरे काही वापरणार नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाणी आणि दूध मिक्स करून गरम करून मग ते वापरू शकता, पण मी फक्त पाण्यामध्ये ही पहिली सर्वात शिजवून घेणार आहे. पहिलं थोडं पाणी टाकायचं, कारण पाणी खूप जास्त पटपट उडतं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी आता परत 2 सेकंदाने हे पूर्ण पाणी ओतून घेतलेलं आहे बघा. आणि ऑलमोस्ट मी सगळं पाणी टाकलेलं आहे, फक्त थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ठेवायला दिलं आहे. आणि मी हे अंदाजानेच टाकते, खूप असं जास्त काही टाकायचं नाही. तुम्हाला एक अंदाज पाहिजे असेल तर एकाला 3 पट, म्हणजे 1 कप जर तुमची लापशी असेल तर 3 पेले तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका. ऑलमोस्ट 3 ते 4 पट्ट तुम्ही पाणी टाका, तेव्हा ती चांगली अशी छान शिजून येईल. तर आता मी कुकर झालेलं आहे म्हणून कुकर शिफ्ट केलं, आणि ही जी आपली लापशी आहे ती पाठीमागच्या गॅसवर शिफ्ट करून घेणार आहे, कारण ती तिथे शिजायला ठेवली, कारण तिच्याकडे लक्ष आपल्याला जास्त द्यायला लागणार नाही आहे, ती आपोआपच शिजत राहील. आणि मी शिजताना त्याच्यावर झाकण वगैरे पण काही म्हणजे ठेवलं नाही आहे. झाकण वगैरे ठेवलं तर जास्त त्याच्यामध्ये पाणी आणि नंतर ती खूप जास्त चिकट होत जाते. तर ती अशी ओपनच ठेवायची, ती आपोआप शिजत राहते. इथे आता पनीरची भाजी करणार आहे, त्याच्यासाठी कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा. जेवढा तुम्ही बारीक चिराल तेवढा तो खायला खूप चांगला लागतो. तर कांदा परतवून आपला जसा होतोय, तर त्याच्यामध्ये ना मग आपण टमॅटो, एक मोठा टमॅटो घेतला आहे. टमॅटो थोडासा जास्तचा घेतला आहे, म्हणजे इक्वलच घ्या कांदा टमॅटोचं प्रमाण जे काही असेल ते. आता याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, आणि कांदा टमॅटो एकमेकांमध्ये छान असा मुरला गेला पाहिजे आणि विरघळला गेला पाहिजे इतपत तो छान शिजवून घ्यायचा. झाकण ठेवून एक थोडासा वेळ जास्त लागतो हा कांदा चांगला भाजायला, म्हणजे अगदी आपण फ्राय करतो ना कांदा, तशी एकदम ज्या कांद्याची चव येते ना तशी या म्हणजे भाजीची चव येते कांद्याची. तर तो झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण शिजायला ठेवू. एका साईडला आपण बघायचं की लापशी आपली कितपत शिजत येते. तर ऑलमोस्ट ती शिजलेली आहे, पण त्याच्यामध्ये पाणी आहे, तर ते पण आटलं गेलं पाहिजे, म्हणून ती आपल्याला व्यवस्थित शिजवायला अजून तरी ठेवायचे. गॅस मोठा केलात तरी मी चालेल, नाही केलात छोट्या गॅसवर ठेवलीत तरी चालेल, कारण आपण बाकीचं काम करत असतो. तर मी पण तसंच केलं आहे. ती शिजते तर तिला मी बारीक गॅसवर ठेवली, आणि एका साईडला भाजी करून घेते. भाजीमध्ये मी थोडीशी हळद टाकली आणि घरचा मालवणी मसाला वापरला आहे, आणि बस हे 2च मसाले मी याच्यामध्ये वापरणार आहे. आणि ही भाजी ना जशी आपली घरातली भाजी असते ना, म्हणजे अशी मालवणी पद्धतीची, जेव्हा वरण भात, जशी बटाट्याची भाजी अशी खायची असते ना कांदा टमॅटोची, तशी भाजी खायची, म्हणजे जेव्हा खातो ना
तशा भाजीचीच ही टेस्ट लागते. फक्त याच्यामध्ये ॲडिशनल पनीर असतो आणि तुम्हाला पाहिजे असेल तर थोडेसे मटार. मी याच्यामध्ये थोडेसे मटार वापरणार आहे कारण माझ्याकडे मटार होते अवेलेबल, म्हणून मी म्हटलं थोडंसं पनीर थोडंसं होऊन जाईल, म्हणून मटार, पनीर आणि ही कांदा टमॅटो बऱ्यापैकी भाजी होईल. असं मी सकाळची ना बऱ्याच वेळा टिफिनला वगैरे करते. तर भाज्या त्याच असतात, आपण त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन करतो, वेगवेगळे करतात ना, त्याच्यावर त्याची खाण्याची पण आपल्याला एक उत्सुकता वाढते. ना तर बऱ्याच वेळा असं होतं, अरे ही भाजी नको आज नाही खायची, पण तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं ट्राय केलं ना, तर ती भाजी तुम्ही याने तरी खाल, की अरे नाही आज मी काहीतरी वेगळे मसाले वापरलेत आणि ते आज आपल्याला खायचे आहेत, अशा ह्याने तरी आपण ती भाजी खाल्ली जाते. तर याच्यामध्ये ना थोडंसं पाणी कमी झालं की गूळ टाकायचं आणि त्याचबरोबर मग माझ्याकडे ना खोबरं थोडंसं एक्स्ट्राचं होतं, म्हणजे जे किसलं गेलं नव्हतं, असं डायरेक्ट निघालेलं करवंटीमधनं. तर ते वेस्ट घालवायचं नव्हतं कारण ते देवांचे जे नारळ होते ते आणलेले होते सचिनने. मग मी तेच थोडेसे तुकडे करून लापशीमध्ये टाकले आणि लापशी परत शिजवायला ठेवलेली आहे. आता आपला कांदा टमॅटो छान परतला. आता याच्यामध्ये ना पनीर तुम्ही बघू शकता अगदी बारीक चिरून टाकलेलं आहे. खूप जास्त त्याला म्हणजे किसून पण नाही घेतला, तुम्ही किसून घेतलात तरी चालेल बुर्जीसारखा, पण मी थोड्याशा फोडी ठेवल्या, खाताना खूप छान लागतात. आणि अशा पद्धतीने आपली लापशी आणि भाजी तयार झालेली आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. लापशी तर आपली छान तयार झालेली आहे. थोडीशी तिला मुरवायची अजून, मग मी वेलची पावडर त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि इथे भाजी पण तयार झालेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बरेच जण लापशी बऱ्याच वेळा काय करतात, कुकरला वगैरे शिजवतात आणि पहिलं मला पण खूप जास्त टेन्शन यायचं की एवढी जाड लापशी खाताना तो खूप छान लागते. असं जाड लापशीचं, बारीक लापशी खाण्यापेक्षा जाड लापशी खूप छान वाटते खायला, पण मग ती शिजवायची कशी म्हणून मी ती बनवायचीच नाही. पण आता मी खूप छान पद्धतीने ती बनवते आणि कसं आहे ना, ती एका साईडला शिजत राहते आणि आपली कामं पण आजूबाजूची बरीचशी होत राहतात. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा ना ती कुकरला शिट्ट्या वगैरे न लावता किंवा असं न करताना अशी छान एका साईडला शिजत ठेवते आणि आजूबाजूला माझी कामं करत राहते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या ब्लॉगमधनं काही थोड्याशा अशा काय बोलतात पर्सनल, इमोशनल असं एक छान गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. त्याच्यावर तुमचं काही म्हणणं असेल मला नक्की कमेंटमध्ये वाचायला नक्की आवडेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.